श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुका तैतिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तयांशी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. याशी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवलेक वर्तले एका चित्त देऊनिया. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिले एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावे अशी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता वृषी बट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंताशी ते मानले तत्काळ तयापरी गेले. तो नवलेक वर्तले एका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांशी जाऊ आता दर्शनाशी. वार्ता ऐकुनी उभयंतांची चमत्कार वाढला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनिया समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांशी शिवराम मारुती येसी. नामे दिधले त्रिवर्गाशी आणि मंत्र दिधले. पंडिता राम म्हंटले गजानन शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हंटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्या वेळे त्रिवर्गाजवळ बोलले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला से समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथागचित सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन. एक मंत्र उपदोषण केले पावन दयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर.
स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिला आनंदाने. हरिभाऊंचे स्वामी चरणात दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करोनी. अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनाच्या कैवारी पाहुनिया डोळेवरी. माता ठेविला चरणावरी बहुतांतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागली भक्त सका दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी जोडी समर्थे तयांशी दिली. तो घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊन या सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव्य व्यथा. उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सवनिश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन चळे प्रपंचची. तयांशी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणाशी बोलविले. संकल्प करूनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबडूनी. मने जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बर्मा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. असतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्प सवयी आपणाशी बुद्धी सुचली ही कैसी. त्यागून या संसार सुखाशी दुकडो ही का पडता. संसार सुख भोगन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे म्हणत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल गरीवनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिले असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुझी घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारीन मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले मत पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवाशी मारावे सर्वस्व धर्म करावे. याची काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तिची उत्तरे कोणी स्वामी कुमरे.
समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षडरूप होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपण अधीन केले. त्या योगे सद्विचार तियेशी न सुचे अनुमात्र. धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागुनी रमला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तोही लुटविले समग्र. ये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गर्वाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांचे निंदिता नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी जप केले त्यांचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण परणमस्तु. श्री वस्तु शुभम भवतु.